विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने नॉन पेसा या क्षेत्रातील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरिता तात्पुरती निवड यादी. आरोग्य विभाग पदाचे नाव आरोग्यसेवक 50% 55 पदे. आता या ठिकाणी सर्व प्रक्रिया दिलेली आहे. एकूण पदसंख्या प्रत्येकी उमेदवार किती आहे? एक खुला 22, EWS 11, त्यानंतर अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 13, भटक्या विमुक्त 0, एक सर्वसाधारण, ब1, भजक 2, भजड 1, विशेष मागासप्रवर्ग 2, इतर मागासवर्ग 5. त्यानंतर कशा पद्धतीनं तात्पुरती निवड यादीनुसार कट ऑफ कसा गेला ते पाहूया. आता सर्वसाधारण 7 खुली होती, त्यातील 6 पदे, एक दिव्यांग. सर्वसाधारण 6 पदाचा जो निकाल लागलेला आहे तो लागलेला आहे 166. 166ला कट ऑफ लागला. त्यानंतर आहे खुला खेळाडू 1, 146, माजी सैनिक 2, 112 मार्काला निवड. त्यानंतर आहे खुला प्रकल्पग्रस्त 1 पद 144, खुला अंशकालीन 1 पद 142, खुला दिव्यांग 1 पद 146. त्यानंतर EWS 6 पदे 158ला लागलेला आहे. त्यानंतर EWS खेळाडू 1 पद 104 मार्काला लागलं. EWS माजी सैनिक 100 मार्काला लागलेला आहे. EWS प्रकल्पग्रस्त 124, EWS अंशकालीन, EWS अनाथ 1 पद 104 मार्काला. त्यानंतर EWS दिव्यांग 140, अनुसूचित जाती सर्वसाधारण 6 पदे 154ला लागलेला आहे. 154ला. त्यानंतर अनुसूचित जमाती 8 पदे, ते जवळजवळ 138ला लागलेला आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती खेळाडू 106, त्यानंतर भटक्या जमाती ब 148, भटक्या जमाती क 158ला लागलं. भजड 1 128ला लागलं. विशेष मागास प्रवर्ग 2 150ला लागलेला आहे. इतर मागास वर्ग 3 पदे 154ला लागलं. इतर मागास वर्ग 1 माजी सैनिक 94 मार्काला लागलेला आहे. आणि खालची जी यादी ती प्रतीक्षा यादी आहे, ती सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता किती मार्काला वेटिंगचा आहे. तुम्हाला त्यावरूनही पुढील अंदाज येऊ शकतो. बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांचे कट ऑफ देखील कशा पद्धतीनं लागतील याचा एक अंदाज येईल. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा पद्धतीनं उमेदवारांचे मार्क आहेत या ठिकाणी.